मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कामध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। राज ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार हे बघावं लागणार आहे। शिवरायांचा अवमान, औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष असेल, तर नागपूर हिंसाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। पालिका निवडणुकांबद्दल राज ठाकरे मोठी घोषणा करणार का हे पाहणं सुद्धा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे यांच्या मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा आज गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडतोय आणि त्यामुळे आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे मनसे अध्यक्ष म्हणून काय बोलणार, कारण राज्यामध्ये विषय विविध आहेत। संतोष देशमुखांची हत्या असेल, शिवरायांचा अवमान असेल, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे आहेत। या सगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलणार, आगामी निवडणुकांच्या बाबतीत राज ठाकरे काय बोलणार, आपल्या पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आता अवघे काही तास उरलेले आहेत, राज ठाकरेंच्या या मेळाव्याला सुरुवात होईल आणि त्यावेळी आपल्याला समजेल की राज ठाकरे आज सभेमध्ये भाषणामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडतात। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। सकाळी राज ठाकरे यांच्या घरी गुढीपाडवा साजरा करण्यात आला। शिवतीर्थ हे त्यांचं निवासस्थान, या शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी शेजारी असलेलं हे निवासस्थान आणि तिथे गुढीपाडवा साजरा करण्यात आला। तर थोड्याच वेळात राजगर्जना ही शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे। दोन ठिकाणची दृश्य, सकाळी गुढीपाडवा पार पडला त्याची दृश्य आणि मेळाव्याची तयारी सुरू असल्याची दृश्य, ही तयारी सुद्धा आपण पाहतोय। दुसऱ्या दृश्यांमध्ये जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर मनसैनिक हे शिवतीर्थावर दाखल होतील आणि त्यामुळे मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या मनसैनिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मंच, स्टेज सुद्धा सज्ज आहे। राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नागपूर हिंसाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर राज ठाकरे आज बोलणार का, आणि बोलणार तर नेमकं काय बोलणार, पालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपल्यासोबत आत्ताच्या घडीला आपले 3 प्रतिनिधी याच शिवतीर्थ परिसरातून जोडले गेलेले आहेत। राज ठाकरेंच्या घराबाहेर आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आहेत, सभास्थळाहून आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत, तर पंकज दळवी आपले प्रतिनिधी हे मनसैनिकांसोबत, मनसैनिकांच्या भावना, त्यांचा उत्साह जाणून घेण्यासाठी म्हणून जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला पंकज दळवी यांच्याकडे जातो। पंकज, तुमच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात मनसैनिक पाहायला मिळत आहेत। मुळात मनसैनिक आत्ताच्या क्षणाला किती मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत, काय नेमक्या त्यांच्या आजच्या राज ठाकरेंच्या भाषणामधून अपेक्षा आहेत, किती उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय? आपण बघतोय मनसैनिक मोठ्या संख्येने माझ्या मागे उपस्थित आहेत। त्यांच्या हातामध्ये दसरा मेळावा असो किंवा गुढीपाडवा, हे एक वेगळी पद्धत इकडे असते। वेगवेगळ्या पद्धतीचे डिस्प्ले कार्ड्स घेऊन इथे आलेले असतात। मंच आपण आधी बघूया, अतिशय सुंदर आणि अतिशय मोठा मंच आहे। याच मंचावरनं राज ठाकरे जे आहेत ते भाषण करणार आहेत। अर्थात काय बोलतील, कोणावरती टार्गेट करतील, इथे आपण बघतोय मनसैनिक जे आहेत ते एकमेकांना खडीसाखर वाटतायत। पालघरवरनं आलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांची ही टीम आहे। आपण त्यांच्याशी बोलू, खडीसाखर काय वाटतंय आणि एरवी राज ठाकरे तुम्हाला आदेश देतात, तुम्ही यावेळेला त्यांना आव्हान केलंय, काय आव्हान केलंय? खडीसाखर याच्यासाठी वाटतो का आज गुढीपाडवा आहे, आज आनंदाचा क्षण आहे। काही क्षणामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे भाषण देतील, त्याची आम्ही वाट बघत आहे। आज मी सन्माननीय राजसाहेबांना नेहमी म्हटलेलं असतं का राज ठाकरे आदेश देतात आणि तो आदेश तुम्ही पाहता, पण इथे तुम्ही राज ठाकरेंना काहीतरी आव्हान केलेलं दिसतंय। ते आव्हान करावं का लागतंय तुम्हाला? तुम्ही पेटून उठा म्हटलंय राज ठाकरे। मी साहेबांना आव्हान नाही केलंय, मी साहेबांना विनंती करतोय की आज महाराष्ट्राचं चिखल झालंय आणि आता जर अगर या चिखल आणि हे सगळं सुरळीत व्यवस्थित करायचं असेल तर एकमेव सन्माननीय राजसाहेब ठाकरेच आहे, बाकी एरिया गेल्याचं कोणाचं काम नाही। तुमची काय अपेक्षा आहे राज ठाकरे आज काय बोलावं? तुम्ही आलेलात पालघर, जे साहेब जे आदेश देतील ते आम्ही आज घेऊन जाण्यासाठी इथं आलोय आम्ही, दुसरं काही नाही। तुम्हाला काय वाटतं, साहेबांकडनं काय अपेक्षा? साहेबांकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की सध्याचं राजकारण म्हणजे खूपच खराब झालेलं आहे। खोक्याचं याचं राजकारण, सगळं महापुरुषाचा अपमान होत आहे, हे सर्व थांबलं पाहिजे, हे आम्हाला साहेबांकडून अपेक्षा आहे।
यांनी एक आपण इकडे बघतोय या शिवसैनिकांनी इथे होर्डिंग्स दाखवत आहेत, त्याच्यामध्ये सनई वादन करण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अयोध्यापासून दादरच्या शिवतीर्थापर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्कपर्यंत एका गाडीवरती सनई वादन इथे करत आले आणि त्यांनी आपला आनंद जो आहे तो व्यक्त केलाय. मात्र कुठेतरी राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी आणि नक्की काय बोलावं याविषयी आपण या मनसैनिकांशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की ते सांगतील ती दिशा. पण सातत्यानं राज ठाकरे एखादी गोष्ट सांगतात, एखादी भूमिका घेतात, पण अनेक वेळा ती भूमिका बदललेली पाहायला मिळते. तर राजसाहेबांकडनं ह्या भाषणानंतर काय अपेक्षा साहेबांनी जे आमची भूमिका आहे ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. तुमचं काय म्हणणं? नेहमीच भूमिका बदलताना दिसतात, ह्यावेळी काय ती ठाम भूमिका मिळावी मनसैनिकांना? ना आता जे बसले सत्तेत ते काय दुधाने धुतलेले आहेत का? त्यांचे सामान्य जनता त्यांना निवडून देतात, आमदारकीच्या निवडून उभे करतात आणि ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात जातात. म्हणजे त्यांच्यापेक्षा तर आमचे साहेब कितीतरी पटाने लोकांचं भलं करत आहे. आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. विक्रांत, उत्साह त्यांच्या मनामध्ये प्रचंड आहे. अर्थात राज ठाकरे यांचं भाषण हे आक्रमक असतं. हे भाषण कसं आक्रमक अधिक होईल आणि काही संदेश देण्यात येईल याची तयारी आणि याचा विचार घेऊन हे मनसैनिक जे आहेत. खरं पंकज, खरं तर या मनसैनिकांमध्ये उत्साह सुद्धा पाहायला मिळतो आणि त्यासोबतच त्यांच्या काही अपेक्षा सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत. धन्यवाद, तुम्ही या सगळ्या अपेक्षा आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. तुम्ही जोडलेलेच राहा. यानंतर मी पद्मेश पवार आपले प्रतिनिधी यांच्याकडे जातो. ते राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आहेत. पद्मेश, खरं तर राज ठाकरेंचं निवासस्थान आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान अगदी 2 ते 3 मिनिटांचं अंतर आहे. राज ठाकरे बाहेर यावे त्यासाठी मनसैनिक त्यांच्या घराबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर थांबलेले असतात. साधारण किती वेळात राज ठाकरे निघतील, साधारण किती वाजता सभा सुरू होईल आणि मनसैनिक घराबाहेर किती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात? विक्रांत, आपण जर बघितलं तर थोड्याच वेळात आपण बघू शकतो की राज ठाकरे हे निघणार आहेत. थोड्याच वेळात 7:30ला ही जी सभा आहे ती सुरू होईल. जवळपास 7:45च्या सुमारास राज ठाकरे याच गेटमधून ते निघतील. सध्या आपण बघू शकतो की माझ्या मागे हा जो शिवतीर्थ त्यांचे जे घर आहे ते तिथे मी उभा आहो. बरोबर 8 वाजता राज ठाकरे हे त्यांच्या घराच्या बाहेरून निघतील आणि इथून त्यांचा जो ताफा आहे तो थेट आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी पार्क जे मैदान आहे तिथे जाणार आहे. आपण जर बघितलं तर आत्ताच 2 आठवड्यापूर्वी राज ठाकरे यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये आपण जर बघितलं तर महापालिका कशा लढवाव्या या संदर्भात त्यांनी चर्चा केली. मुंबईला आपण जर बघितलं पहिल्यांदाच शहराध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांची निवड केली. त्यानंतर कुठेतरी आपण बघू शकतो त्यांच्या हाताखाली अनेक जे शिलेदार आहेत तेही राज ठाकरेंनी निवडून दिले होते. आपण जर मनसेची जर आपण निवडणूक जर बघितली तर लोकसभेमध्ये त्यांनी याच मैदानावरती नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर जे विधानसभा निवडणूक आली त्यानंतर मनसेचा जो एकमेव जो आमदार होता कल्याण ग्रामीणचे ते देखील पराभूत झाले. त्यानंतर कुठेतरी स्वतःचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये पण देखील काही भावना होत्या, त्या देखील काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या. त्यानंतर राज ठाकरे आता जे BMC निवडणूक आहे त्यासाठी तयारी लागले आहेत. आपण जर इकडे जर संपूर्ण त्यांच्या घरासमोर जर पोस्टर बघितले तर महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला शिवतीर्थावर याच आशयाचे पोस्टर आपल्याला इथे संपूर्ण शिवतीर्थावर दिसत आहेत. ह्याच्या अर्थी आपण बघू शकतो की मराठीचा मुद्दा हा राज ठाकरे पुन्हा घेणार का या संदर्भात देखील आता संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा देखील सुरू झालेली आहे. विक्रांत, बरं पद्मेश, तुम्ही सुद्धा जोडलेला राहा. यानंतर आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. तुम्ही जो मुद्दा मांडलात राज ठाकरे आता नेमकी कोणती भूमिका घेणार त्या संदर्भात आपण श्रेयस सावंत यांच्याशी बोलूया. श्रेयस, खरं तर तयारी जय्यत करण्यात आलेली आहे. मनसैनिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज ठाकरे यांच्या सभेकडे आता डोळे लावून बसलेला आहे. काय शक्यता आहे? राज ठाकरे नेमके कोणत्या मुद्द्यांवर बोलतील? मुद्दे अनेक आहेत. नागपूरचा हिंसाचार असेल, राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, अनेक मुद्दे आहेत. राज ठाकरे नेमके कोणत्या मुद्द्यावर बोलू शकतात आणि राजकीय भूमिका काय घेऊ शकतात? शक्यता काय सांगतायत? सगळ्या गोष्टीचं एक जर आपण सार म्हटलं तर आज सगळ्या गोष्टीच्या गोष्टी इथं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलणार. आपण बघू शकतो तर संपूर्ण स्टेज जो आहे तो आता सज्ज आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे काहीच वेळात इथं येणार आहेत. आपण स्टेजवरून विक्रांत संपूर्ण छत्रपती शिवाजी पार्कचा जो मैदान आहे तो संपूर्ण पाहू शकतो. अनेक मनसैनिक 3-4 गेट्समधून सगळे आता आत येताना दिसतात आणि ते चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता प्रचंड लेवलला सगळ्यांना आहे आणि आपल्यासोबत काही मनसे नेते सुद्धा आहेत जे आपल्याला सांगतील. खरं तर आज राज ठाकरे काय बोलणार ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मधल्या काळी जेवढ्या गोष्टी महाराष्ट्रात घडल्या त्या कोणतंही वक्तव्य राज ठाकरेंनी केलं नव्हतं. आज सगळ्या गोष्टी बोलतील असं तुम्हाला वाटतंय? माननीय राजसाहेब काय बोलणार याची उत्सुकता आम्हाला देखील लागलेली आहे.
की मला एक छावा पिक्चरचा डायलॉग आठवतो की मन के जीते जीत होगी, मन के हारे हार. आणि जो हार आधीच मांडतो तो कधी जिंकायचा आयुष्यात. आणि माननीय राजसाहेबांनी स्वतः कधी हारलेच नाहीत. आणि माननीय राजसाहेबांच्या आम्ही सैनिक आम्ही तर कधी आयुष्यात हारूच शकत नाही. जोपर्यंत आमचा नेता खंबीर आहे, आमचा नेता खमके आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला आज या संपूर्ण मोठमोठ्या इड्या असतील किंवा यंत्रणा असतील किंवा काय असतील, एवढे एका पक्षाचे मोठे दिग्गज पक्षाचे 2-4, 5-5, 6-6 पक्ष झाल्यानंतर देखील माननीय राजसाहेब त्याला फाईट करतात, त्याला सामोरे जात आहेत. आणि त्यामुळं माननीय राजसाहेब कधी संपणारा पक्ष नाही आहे. उद्या जो काही म्हणू त्यांनी फक्त या बॅलेट इव्हीएम वगैरे या पद्धती बंद कराव्या. आता या निवडणुका आपण पाहिल्या असतील, स्वराज्य संस्थेच्या असतील किंवा महानगरपालिकेच्या, हे ढकलण्याचं काय कारण आहे? कारण आर्थिक नाडी कोणाच्याही हातात जाऊ दे ना, कोणी असो, मग तो राष्ट्रवादी असो, काँग्रेसवाले असो, शिवसेना असो किंवा मनसे असो. पण खरं ओपन चॅलेंज तुम्ही स्वीकारा ना. 3.5 वर्ष तुम्ही पुढे इलेक्शन निवडणुका ढकललेल्या आहेत. हा सगळा मला राग मी बोलण्यापेक्षा माननीय राजसाहेब हे सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आपल्या समोर येतीलच. जसे तुम्ही उत्सुक आहात माननीय राजसाहेबांना ऐकायला, तसं आम्ही देखील आहेत. आणि माननीय राजसाहेब आज खऱ्या अर्थानं आमची दिवाळी असल्यामुळे माननीय राजसाहेबांचे विचार घेऊन आम्ही तेवढंच पुन्हा जोमाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही कामाला लागू असा आमचा एक विश्वास आहे. सर आपण बघू शकतो आपल्यासोबत अनेक नेते आहेत. मनोज चव्हाण आहेत. सर बड्डी सर, मनोज सर प्लीज इकडे या. आपण म्हणतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नागपूरला जी घटना घडली, हिंदू मुस्लिम यांच्याबद्दल काय झालं, त्याच्यानंतरचं राजकारण मनसे अध्यक्षांनी कुठलंही वक्तव्य केलं होतं. आज संपूर्ण वक्तव्य मनसे अध्यक्ष करणार का काय? नाही, माझं वेगळं म्हणणं आहे. म्हणजे नुसतं ह्या एकाच गोष्टीवरनं तुम्ही बघू नका. आत्ता माननीय राष्ट्रपती आमचं नगरसेवक नाही, आमदार नाही, कोणीच नाही, लोकप्रतिनिधी नाही असं म्हणणारे लोक देखील कोपऱ्यात बसून आणखी 7च्या बरोबर TV समोर बसून राज ठाकरे साहेब काय म्हणतायत. त्यामुळे आत्ता राज ठाकरे साहेब ही विचारधारा झाली आहे. एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून आम्ही खरंच त्यांच्याकडे आता बघत नाही. ती महाराष्ट्राची देशाची विचारधारा झाली आहे. कारण बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन ह्या ज्या हे होतं की म्हणजे ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची विचारधारा, राजकारण कसं असायला पाहिजे. माझं कुठेतरी मन डायव्हर्ट करण्याकरता दंगलीमध्ये रूपांतर करायचं, मग कोणाची तरी कबर काढायची, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे माननीय राज ठाकरे साहेब विचार करतात. आणि म्हणून ती महाराष्ट्राची विचारधारा म्हणून आम्ही ह्या नजरेने आम्ही बघतो. असं आहे. सर काय सांगाल, काय बद्दल राज ठाकरे आज बोलतील, काय वक्तव्य करतील, तुम्हाला पण सुद्धा असेल. आज खोक्यापासून बोक्यापर्यंत ते कबरीपासून त्या कबरीवर कोण कोण झुकले, पाया पडले, या सगळ्यांचा समाचार आज राजसाहेब घेणार आहेत. आज एक प्रचंड वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण राजसाहेब करणार आहेत. आणि राजसाहेब आम्हाला नवीन वर्षामध्ये जो विचार देतात, जी विचार आम्हाला आता याच्या पुढे काय करायचं आहे, जे काय तंत्र आहे, जे मंत्र आहे, ते ऐकण्याकरता आम्ही सगळी मंडळी सगळे जमावतो. आणि ही ऊर्जा, वर्षभराची ऊर्जा आम्हाला मिळते या त्यांच्या भाषणातून. आणि एक जबरदस्त या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झालेला आहे, गोंधळ झालेला आहे, चिखल झालेला आहे, लोक कंटाळलेले आहेत. मला वाटतं ह्या नवीन वर्षाच्या निमित्तानं राजसाहेबाच्या रूपानं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला दिशा देणारा नेतृत्व, नेता मिळणार असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. आजचे हे गुढीपाडवा जो आहे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांना की पुढचा गुढीपाडवा हा महानगरपालिकेमध्ये असणार आहे. कारण महानगरपालिकेचं विजन राजसाहेब आजपासून सुरू करतील. तुम्ही बघू शकता विक्रांत, महानगरपालिकेचं विजन मनसे अध्यक्ष आजपासून डिसाईड करतील हे म्हणणं आहे. आपण बघितलं तर बैठक असेल किंवा त्याच्या अगोदरच्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मनसेच्या पक्षामध्ये फेरबदल झालेत. त्यामुळे कुठे ना कुठे महानगरपालिका, मिशन महानगरपालिका, त्या दिवशी संदीप देशपांडे बोलले, पण त्याच महानगरपालिकेच्या मिशनबद्दल आज मनसे अध्यक्ष बोलतील का, त्याकडे संपूर्ण लक्ष लागलंय. त्यासोबतच जे काय राजकारण सुरू आहे महाराष्ट्रात, ज्या काय गोष्टी खरं श्रेयस, तुम्ही थेट मनसेच्या नेत्यांकडूनच हे जाणून घेतलेलं आहे की राज ठाकरे आज नेमके कोणत्या मुद्द्यांवर बोलू शकतात. धन्यवाद तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी. तसंच आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आणि पंकज दळवी सुद्धा आपल्यासोबत होते. त्या दोघांचेही आभार. या सगळ्या अपडेट्स राज ठाकरेंच्या या मेळाव्या संदर्भातल्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यासाठी. तर मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा पार पडतोय. आज शिवतीर्थावर हा मेळावा पार पडणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय जी या मेळाव्याच्या स्टेजवरून घेतलेली दृश्य आहेत. आणि या दृश्यांमधून तयारी किती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे, किती मोठ्या संख्येनं मनसैनिक उपस्थित राहू शकतात असा अंदाज लावण्यात आलेला आहे. त्याचा अंदाज आपल्याला येतो. गुढीपाडवा मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मनसैनिक हा संपूर्ण महाराष्ट्र सज्ज आहे. सगळी तयारी झालेली आहे का सर? लोक पण आता यायला तयार झाले? हो, तयारी तर जय्यत तयारी झालेली आहे. एक भव्य दिव्य व्यासपीठ आहे, भव्य दिव्य कार्यक्रम आहे आणि अगदी नेत्रदीपक मेळावा होईल, त्यात काही शंकाच नाही. लोकही मोठ्या संख्येने येत आहेत. मी आता बाहेरून फेरफटका मारला तेव्हा लोक बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. आणि हा मेळावा, तर याच मेळाव्यासंदर्भात संजय राऊत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे एक खासदार आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या मित्रपक्षाचा मेळावा, भूमिकेवर भाजपची छाप असेल
मनसेच्या मेळाव्यावर संजय राऊतांनी या शब्दांमध्ये निशाणा साधलाय. भाजपचे लोक त्यांच्या घरी चहापानाला असतात असंही राऊत म्हणाले. राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. आता मित्रपक्षाचा भाजपच्या मित्रपक्षाचा तो मेळावा आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो ही भाजपा धर्जिणी किंवा मोदी अमित शहा यांना धरून असते. त्यांच्या घरी लोक चहा पानाला येतात, सगळे हे भाजपचे वगैरे. आता त्यांनी काही जरी भूमिका घेतली तरी त्या भूमिकेवरती भाजपची छाप असेल.